यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। 1 लाखाचं भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीला हे कसं शक्य झालं, पार्थ पवारांनी सांगावं, दानवेंचं आव्हान। देवाभाऊ म्हणावं की मेवाभाऊ, अंबादास दानवेंची पार्थ पवार जमीन प्रकरणावरून टीका। मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंगची जमीन घेतायत। अजित पवारांचे चिरंजीव 1800 कोटींची जमीन 300 कोटीत घेतायत। राज्यात चाललंय काय, दानवेंचा सवाल। अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते, अंबादास दानवेंचा सवाल। तुमच्यासाठी नियम गुंडाळून ठेवलेत, राज्याला लुटण्याचा प्रकार सुरू आहे, दानवेंचा सरकारवर हल्लाबोल। पार्थ पवारांनी विकत घेतलेल्या जमिनीचा व्यवहार 10 कोटीहून अधिकचा, त्यामुळे या प्रकरणात ईओडब्ल्यू आणि ईडीकडून चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी। शेतकऱ्यांना सारखं फुकट आणि सारखं माफ लागतं असं म्हणणारे अजित पवार मुलाच्या डीलमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतात, दमानी यांचा हल्लाबोल। 1800 कोटी मूल्य असलेल्या जमिनीची 126 कोटी स्टॅम्प ड्युटी होते, मात्र डील 300 कोटीची दाखवून 21 कोटी देखील माफ करून घेतात। ही माफी फुकटची नाही का, दमानी यांचा सवाल। अजित पवारांची जमीन घोटाळ्याची केस एकनाथ खडसेंसारखीच, तेव्हा मुख्यमंत्री आता लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का, अंजली दमानी यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 40 एकर जमीन पार्थ पवारांनी सरकारी नियम वाकवून विकत घेतली। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा आरोप। या प्रकरणाची न्यायिक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली। पुण्यातील जमीन घोटाळ्याची चौकशी केली तर 1 लाख कोटींचा घोटाळा बाहेर येईल, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। पार्थ पवार म्हणतात घोटाळा केलाच नाही, मात्र घोटाळा झालाय, वडेट्टीवार यांचा दावा। आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नाही, विरोधकांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर पार्थ पवारांची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया। अधिक माहिती देण्यास मात्र पवारांचा नकार। कोणतीही अनियमितता आढळली तर योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसंच उपमुख्यमंत्रीही या संदर्भात कोणालाही पाठीशी घालतील असं वाटत नाही। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांमध्ये चुका, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। कागदपत्रांमध्ये मुंढवा भाग पुण्यातील मुळशी तालुक्यात असल्याचा उल्लेख, तर अमेडिया एंटरप्राइजेसचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्या नावापुढे चक्क स्त्री असा उल्लेख असल्याचाही आरोप। नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांचे मतदार यादीमध्ये दुबार नाव। सुरेश भोयर कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात उभे होते, त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। काँग्रेसच्या घरातच दुबार मतदार सापडले, दुबार राजकारण कोण करतंय, भाजप आमदार विक्रांत पाटलांचा राहुल गांधींना सवाल। दुबार मतदारांविरोधात बोलणारे आज स्वतःच दुबार मतदार निघाले, विक्रांत पाटलांचा निशाणा। अजित पवारांना सेक्युलर पक्ष म्हणून वेगळं लढवून काँग्रेसचं मत कापण्याचा भाजपचा डाव, तर शिंदेंना वेगळं लढवून उद्धव ठाकरेंचं मत दुसरीकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असून भाजप दुसऱ्या पक्षांना गिळणारा राक्षस, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून गणेश नाईकांना ठाणे जिल्ह्याचं निवडणूक प्रभारीपद। अशा ठाण्यात महापौर भाजपचाच असा दावा होत असल्यानं ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह। निवडणुकीत किंवा निकालानंतर कुठेही शिंदेंच्या शिवसेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या, धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी नगरपरिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा मूड आणि अंदाज जाणून घेतला। पक्ष वाढवण्यासाठी नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या ठाकरेंच्या सूचना। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, धाराशिवमधल्या करजखेडामध्ये ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओनंतर उद्धव ठाकरेंचं लावरे तो ऑडिओ, 7/12 कोरा करू, फडणवीसांच्या भाषणाचा ऑडिओ ऐकवला। योग्य हमीभाव मिळाला तर कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, ठाकरेंचं वक्तव्य। घरातून बाहेर पडायचं आणि लोकांना बोलवून दौऱ्याला आणायचं, याला प्रतिसाद म्हणत नसतात, ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची टीका। सगळ्या नुकसानग्रस्त भागात मदत पोहोचवण्याचा स्थानिक प्रशासनाला आदेश दिलेत, मुख्यमंत्र्यांची माहिती। उद्धव ठाकरेंचा दौरा हा राजकीय स्टंट, ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंची टीका, तर नियमाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असंही यावेळी कोकाटेंनी सांगितलंय। भाजपनं महाराष्ट्राची सत्ता चोरीनं हस्तगत केली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असा आलम उभा करेन की यानंतर जनतेच्या वाटेला गेलात तर घरी जावं लागेल, काँग्रेस नेते सुनील केदार यांचा इशारा।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले. आपली भांडणं बंद खोलीत करा, तिथे एकमेकांची कॉलर पकडा, मात्र बाहेर येताना एक होऊनच बाहेर या, धैर्यशील मोहिते पाटलांचा सल्ला. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. प्रभाकर देशमुख मुंबईमध्ये वरळी डोम इथे सुरू असलेल्या बैठकीसाठी पोहोचले. प्रभाकर देशमुख सध्या शरद पवारांच्या पक्षाचे सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व. नाशिकच्या मनसे कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी केली आहे. कार्यकर्त्यांकडून एकला चलोरेची मागणी, त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपकडून आमदार राहुल ढिकलेंवर. नाशिक महापालिका निवडणूक प्रमुखपदी राहुल ढिकले नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार. आणि